दिलाय तुम्हाला. क्वेश्चन हा रेनफोर्सिंग पॅड लावण्यासाठीच आहे. म्हणजेच एरिया फॉर एरिया कॉम्पेन्सेशन मेथड. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिल्यात त्या इथं सगळ्या आहेत, पण त्याच्या अगोदर मी जर असं फिगर कालची ओपन करतो. ही कालची फिगर आहे. त्या फिगर मध्ये काय आहे तर बघा, एक सिलेंडर आहे तुमचा असा. मी जरासं इथं सिलेंडरची फिगर काढू. हा तुमचा असा सिलेंडर आहे. इथे काहीतरी ओपनिंग असतील कुठेतरी. हा सिलेंडर आहे तुमचा. याच्यामध्ये इथं ओपनिंगच्या इथं एवढा एरिया तुमचा काय झाला बघा, तुम्ही रिमूव्ह केला ओपनिंगसाठी. तसंच इथं त्यामुळे इथली स्ट्रेंथ रिड्यूस झाली. तर हा एवढा पोर्शन म्हणजे ही वॉल आणि ही वॉल हे दाखवलंय. हे बघा, ही वॉल सिलेंडरची आणि हे तुमची ओपनिंगची नोझलची. ठीक आहे, एवढी हे आत एक्सटेंड केलेला पोर्शन आहे. हे का ते आपण नंतर बघूया. मग काय झालं, ओपनिंग मध्ये एवढा एरिया तुमचा लॉस झाला. मग हा एरिया जो लॉस झाला, जे थोडं मटेरियल रिमूव्ह केल्यामुळे म्हणजे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होणार. मग आपण त्याच्या बाजूच्या रिजन मध्ये तेवढा एरिया ऍड करतो, जेणेकरून स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस व्हावं. मग हे रिड्यूस करण्यासाठी आपण कुठे ऍड केलं बघा, एक म्हणजे हे तुमचं सिलेंडरचं जे शेल आहे, म्हणजे सिलेंडरची जी बाहेरची वॉल आहे, त्याला तुम्ही ही थिकनेस वाढवली. एवढ्या लेंथला तशी इथं, म्हणजे एक इथं वाढवली. दुसरी नोझलच्या बाहेर वाढवली बघा, 1 2 म्हणजे नोझलची थिकनेस वाढवली. तिसरी नोझल आतमध्ये एक्सटेंड केलं, ही वाढवली. ह्या 3 वाढवल्यानंतर जर समजा हा तुम्ही जो कट केलेला एरिया 100 असेल, 1 नंबर शेलला वाढवलेली, 2 नंबरला नोझलला वाढवलेली आणि 3 नंबरला आतमध्ये नोझल वाढवलेली, तिघांची बेरीज जर 100 झाली तर पॅड लागणार नाही. जर ती 100 पेक्षा कमी असेल तर पॅड लागणार. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल घेतलेलं. म्हणजे त्या तिघांची बेरीज ह्या एरिया एवढी झाली तर पॅड लागणार नाही. जर कमी आली तर पॅड लागणार. मग यासाठी काही डायमेन्शन्स काल सांगितले तुम्हाला. काही डायमेन्शन्स ते सांगतो. ही नोझलची हाईट बाहेर जी आहे, बाहेर ती H1, आतमध्ये जी तुम्ही वाढवली ती H2. नोझलचा इनर डीएन म्हणजे इनर डायमीटर ऑफ नोझल. आता काय आपण करोजन अलाउन्स लावतो. करोड झाल्यानंतर समजा ही थिकनेस कमी झाली तर DNC म्हणजे नोझल डायमीटर इन करोडेड कंडिशन. नोझलचा इनर डायमीटर इन करोडेड कंडिशन. इथून इथपर्यंत थिकनेस म्हणजे TRN रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल. TRN आहे, RN रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल. आणि टोटल TN म्हणजे थिकनेस ऑफ नोझल. TRN ही काय असते बघानो, हे वाढवायच्या अगोदर म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आलेली, आणि मग नंतर तुम्ही ही एवढा एरिया कमी झाला म्हणून वाढवल्यानंतर ही झाली TN म्हणजे नोझल थिकनेस. तसंच TRS रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल, पण ही थिकनेस तुम्ही वाढवली ना, एवढी एरिया कमी झाला म्हणितला, मग त्याच्यानंतर झाली TS. ठीक, तसंच ही आत तुम्ही वाढवली, इकडच्या बाजूला करोजन अलाउन्स, इकडच्या बाजूला करोजन अलाउन्स. आणि दुसरी गंमत म्हणजे ही थिकनेस वाढवताना मॅक्सिमम डायमीटर किती पाहिजे, 2 टाइम्स DNC. हे 2 टाइम्स DNC म्हणजे इनर डायमीटर ऑफ नोझल इन करोडेड कंडिशनचा डबल. ठीक आहे, एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. त्यासाठी पहिला गिवन काय दिलंय ते लिहितो, मग पुढे जाऊया. आता प्रॉब्लेम वाचतो बघा. काय म्हणले, जरा एक मिनिट बघा. अ सिलेंड्रिकल प्रेशर वेसल ऑफ 1250 म्हणजे 1250 mm इनर डायमीटर. हा प्रेशर वेसलचा आहे, म्हणजे याचा इथनं इथपर्यंत डायमीटर आहे. ठीक आहे, 1250 इनर डायमीटर ऑफ प्रेशर वेसल अँड 20 mm थिकनेस इज प्रोव्हाइडेड. आणि त्याची थिकनेस जी आहे ती आता किती आहे, 20 mm आहे. म्हणजे शेलची थिकनेस ऑफ शेल 20 mm. पुढे प्रोव्हाइडेड विथ अ नोझल ऑफ 200 mm इनर डायमीटर. नोझलचा इनर डायमीटर दिलाय म्हणजे DN, डायमीटर ऑफ नोझल किती आहे, 200 mm. अँड 15 mm थिकनेस, नोझलची थिकनेस दिल्या TN, थिकनेस ऑफ नोझल 15 mm दिलेले. द एक्सटेन्शन ऑफ नोझल इनसाइड द व्हेसल इज 15 mm.
जरा मुद्दामून फिगर काढतो इथं बाजूला लगेच. नोझलची आतमधली विड्थ तुम्हाला दिली किती, H2. H2 इज इक्वल टू किती दिले, 15 mm. आणि काय म्हटले बघा, द करोजन अलाउन्स इज 2 mm. वेल्ड इफिशियन्सी 0.85. डिझाईन प्रेशर, आता इथं 10% एक्स्ट्रा घ्यायची, 5% एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. वर्किंग प्रेशरला आपण 5% वाढवून डिझाईन प्रेशर काढतो, पण त्यांनी डायरेक्ट डिझाईन प्रेशर दिले 3 मेगापास्कल. या सीयूटी यील्ड स्ट्रेंथ दिलेले 200 न्यूटन पर mm². ह्याच्यावरून मी लगेच पटकन यील्ड स्ट्रेंथ आले म्हणजे सिग्मा परमिसिबल येणार. सिग्मा परमिसिबल किती घेऊ सांगा, यील्ड स्ट्रेंथ आहे त्यामुळे SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घेतोय आपण, यील्ड स्ट्रेंथ असला तर 1.5 आणि अल्टिमेट असेल तर 3. सो 200 डिवाइड बाय 1.5 किती येते सांगा, 133.33. ओके, मी डायरेक्ट उत्तर लिहिले. डिटरमाइन वेदर ऑर नॉट रेनफोर्सिंग पॅड रिक्वायर्ड. म्हणजे आता मी हा एरिया जो लॉस होईल त्याच्यामुळे हा पॅड लागणार का नाही हे विचारलंय. ठीक आहे, मग पॅड लागणार का नाही हे कसं सांगणार मी, तर त्यासाठी मला काय काय शोधायला पाहिजे, पहिला एरिया लॉस्ट शोधायला पाहिजे. एरिया लॉस्ट, एक लॉस झालेला एरिया मिळाला, त्याच्यानंतर तुम्ही ऍड केलेले एरिया शोधायला पाहिजे, A1 A2 A3. त्यांना कम्पेअर करून मग ठरवणार पॅड लावायचा का नाही. ओके, त्यामुळे पहिल्यांदा आपण एरिया लॉस्ट शोधायचा आहे. मग एरिया लॉस्ट शोधण्यासाठी काही गोष्टी लागणार आपल्याला, कोणत्या कोणत्या, तर सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या लागणार बघा. एक म्हणजे DN तुम्हाला दिलाय, DNC लागणार, म्हणजे डायमीटर ऑफ नोझल इन करोडेड कंडिशन, हे एक लागणार. त्यानंतर TRN लागणार, रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल. त्यानंतर हे एक लागणार, TRS रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल. ह्या 3 गोष्टी तुम्हाला पटकन डिटरमाइन करून घ्यायला पाहिजेत, तर बाकीचं सगळं माहित होणार. ठीक आहे, त्यामुळे मी एक एक शोधायला चालू करतो. सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट शोधतो. ठीक आहे, डायमीटर ऑफ नोझल इन करोडेड कंडिशन. डायमीटर ऑफ नोझल इन करोडेड कंडिशन. करोडेड कंडिशन मध्ये नोझलचा डायमीटर इथे या सांगा. हा DNC पाहिजे तुम्हाला इथून इथपर्यंत. तुमच्याकडे DN नोझलचा इनर डायमीटर ऑलरेडी दिलेला आहे. ह्या बाजूला कोरोजन आहे, या बाजूला कोरोजन आहे, म्हणजे इकडचा एक करोजन अलाउन्स, इकडचा एक करोजन अलाउन्स. म्हणजे DN मध्ये ह्या बाजूचा C आणि ह्या बाजूचा C ऍड केला तर तुम्हाला काय मिळते, DNC. ठीक आहे, सो DNC इज इक्वल टू काय येणार, DN प्लस 2 टाइम्स C. DNC इज इक्वल टू DN प्लस 2 टाइम्स करोजन अलाउन्स. बरोबर आहे सगळ्यांना. ओके, DN बघा, DN डायमीटर ऑफ नोझल 200 आहे, प्लस 2 टाइम्स करोजन अलाउन्स 2 mm आहे, सॉरी mm आहे 2, म्हणजे हे झालं 204. म्हणजे मला काय मिळाला, डायमीटर ऑफ नोझल इन करोडेड कंडिशन मिळाला. ठीक आहे, म्हणजे DNC मिळाला. आता बघा, DN माहित आहे, DNC माहित आहे, म्हणजे 2 टाइम्स DNC पण माहित आहे. हे सगळं माहित झालं. TN आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलाय. आता काय शोधूया, TRN म्हणजे रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल शोधूया. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल, रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल. आता नोझलची थिकनेस जी आहे हे म्हणजे एक सिलेंडरच कन्सिडर करतोय ना आपण. म्हणजे सिलेंडर कन्सिडर जर केलं तर त्या सिलेंडरचा आपल्याला काय शोधायला पाहिजे, थिकनेस. सो TRN रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझलचा फॉर्म्युला सांगा. आपण जो नेहमी वापरतो होतो, PI डिवाइड बाय 2 सिग्मा परमिसिबल इंटू इफिशियन्सी मायनस PI. थिकनेस करोजन अलाउन्स मी ऍड करणार नाही, फक्त ज्या वेळेला नोझल साठी घेणार त्यावेळेला डायमीटर कुणाचं यायला पाहिजे, इथं DI यायला पाहिजे का नोझलचा डायमीटर यायला पाहिजे, डायमीटर कुणाचा येणार, नोझलचा. त्यामुळे इथं DN लिहितो, DI येणार नाही तर DN येणार, कारण नोझल साठी करावं. PI डिझाईन प्रेशर 3 मेगापास्कल, DN 200 डिवाइड बाय 2 सिग्मा परमिसिबल 133.33
इंटू इफिशियन्सी 0.85 मायनस पी आय म्हणजे डिझाईन प्रेशर. सॉल्व करा, तुम्हाला रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल मिळेल. कुणाला फॉर्म्युल्यामध्ये जर डाऊट असेल तर विचारा. हा फॉर्म्युला आपण भरपूर वेळा वापरला. कोण कॅल्क्युलेशन करायला? कॅल्क्युलेशन कोण करायला का नाही? तुम्ही जर बोलणार नसला तर मग काय, याला काही नाही बघा. पटकन सांगा मला. बरोबर आहे. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल झालेला आहे. टीआरएन मिळालाय. टीआरएन मिळालं तर टीएन मला प्रॉब्लेम मध्ये दिलाय, त्यामुळे हे दोन्ही गोष्टी झाल्या. ह्या बाजूचा नोझलचं सगळे डायमेन्शन मिळाले. आता इथं या, इथं मला टीएस म्हणजे शेलची थिकनेस प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. आता मी शोधतो टीआरएस म्हणजे रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल. शेल म्हणजे सिलेंडरचं डिझाईन. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल TRS. आता शेलची थिकनेस म्हणजे काय? सिलेंडरचं डिझाईन. म्हणजे इथं काय येणार पीआय आणि इथं डायमीटर पण येणार इनर डायमीटर ऑफ सिलेंडर. 2 सिग्मा परमिसिबल इंटू इफिशियन्सी मायनस पीआय. 3 इंटू इनर डायमीटर किती दिलाय बघा 1250. 2 इंटू सिग्मा परमिसिबल आता शोधलाय आपण 133.33 इंटू इफिशियन्सी 0.85 मायनस पीआय. पीआय 3. सॉल्व करा, रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल मिळेल तुम्हाला. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल कॅल्क्युलेट करा ना सर. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल 16.76. 16.76. चला, मला शेलची थिकनेस मिळाली. जर लक्ष द्या आता, मी या फिगर मध्ये येतो बघा. पहिला डीएनसी शोधला, मग टीआरएन शोधला, टीएस दिलेला, टीआरएस शोधला. सगळं माहित झालं. हे मी रिएन्फोर्सिंग पॅडचा विचार करत नाही आता, हे माहित झालं. आता राहिलं फक्त काय बघा, करोजन जर दिलाय H1 आणि H2, ह्या दोन गोष्टी राहिल्या. H1 H2 ज्या गोष्टी आहेत त्या कॅल्क्युलेशन वरनं डिटरमाइन करायच्या, पण मी तुम्हाला काल म्हणलेलं ऍक्च्युअल ला कम्पेअर करायचं आणि मग ठरवायचं आपण, बरोबर. त्यामुळे आपण आता H1 H2 ची पाहणं व्हॅल्यू डिटरमाइन करूया. ह्यातलं आपल्याला फक्त H2 दिलेला आहे, पण आपण H1 पहिला डिटरमाइन करूया. H1 नाव H1 म्हणजे काय? नोझलची हाईट आउटसाइड द सिलेंडर, सिलेंडरच्या बाहेरची. फॉर्म्युला काय होता बघा काल? रूट DNC इन ब्रॅकेट TN मायनस C. TN मायनस C व्हॅल्यू पुट करतो. रूट DNC शोधलाय आपण. DNC किती आहे बघा 204. TN नोझलची थिकनेस प्रॉब्लेम मध्ये दिली आहे 15 मायनस करोजन अलाउन्स दिला आपल्याला 2. सॉल्व करा, तुम्हाला H1 मिळेल. H1 म्हणजे काय? हाईट ऑफ नोझल आउटसाइड द व्हेसल. कॅल्क्युलेट केली की तुम्हाला H1 मिळेल. त्याचा आन्सर येते 51.5. बघा, मी परत दाखवतो थोडंसं इथं. ही हाईट
51.5. पण मी काल तुम्हाला एक सांगितलं होतं, ही व्हॅल्यू एक फॉर्म्युल्यावरनं कॅल्क्युलेट करता येते आणि एक म्हणजे तुम्ही जो नोझल विकत आणला असेल त्याच्यावरून मिळते. या दोन्हीपैकी स्मॉलर जो असेल तो सिलेक्ट करायचा. त्याला काय म्हटलं, या दोन्हीपैकी स्मॉलर जो असेल तो. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये H1 दिलाय का रे ऍक्च्युअली? नाही. त्यामुळे तुमचा डिझाईन प्रमाणे जो येईल कॅल्क्युलेशन प्रमाणे तोच घ्यायला लागणार. त्यामुळे H1 ची किंमत तीच राहणार 51.5. आता असंच मी दुसरी किंमत शोधणार आहे, हाईट ऑफ नोझल इनसाइड द सिलेंडर. सिलेंडरच्या आतमध्ये जे वाढवले त्याच्यामुळे जे काय हाईट येईल ती, म्हणजेच ही हाईट, बघा H2 ही. मग ही पण आपण काय म्हटलं मी, एक तर फॉर्म्युल्यानं काढायची आणि ऍक्च्युअल जी दिली असेल ती. यापैकी स्मॉलर जो येईल ती काय करायची, आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मग मी पहिल्यांदा फॉर्म्युल्याप्रमाणे काढतो. H2 इज इक्वल टू रूट DNC इन ब्रॅकेट TN मायनस 2C. खालच्या बाजूला करोजन 2 टाइम्स आहे. सो रूट 204 15 मायनस 2 इंटू 2. तुम्हाला H2 मिळेल. $47.37. 47.37 हे तुमचं कॅल्क्युलेशन वरनं आलं. पण प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल दिलंय बघा किती आहे. किती सांगितले? 15. इथे देतो ऍक्च्युअल 15 mm आहे. ह्या दोन्ही पैकी काय करावं लागणार मला? सिलेक्ट स्मॉलर. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय 15, डिझाईन वरनं आलाय 47, पण आपण काय म्हटलं होतं, या दोन्ही पैकी स्मॉलर जो असेल तो सिलेक्ट करायचा. देअरफॉर स्मॉलर सिलेक्ट करायचा. त्यातला स्मॉलर कोण आहे? 15, म्हणजे H2 ची किंमत 15 आहे. ठीक आहे. इथं H1 मिळाला, इथे H2 मिळाला. तर हे स्मॉलर असं कम्पेअर केलं. इथं H1 दिला नव्हता, त्यामुळे कम्पेअर करता आलं नाही. त्यामुळे डायरेक्ट जो दिला तो घेतला मी. H1 मिळाला, H2 मिळाला. आता सगळ्या किमती मिळाल्यात. आता माझा प्रॉब्लेम खरा स्टार्ट झाला. इथनं काय आहे, इथनं पुढे खरा प्रॉब्लेम आता स्टार्ट झाला. आता इथनं पुढे मी ठरवणार किती एरिया लॉस झाला, किती एरिया मला ऍड करता येईल. ठीक आहे, सगळं शोधून ठेवलंय आपलं. आता इथे या, एरिया लॉस काढायचा. हा एवढा एरिया लॉस झाला. एरिया लॉस कसा काढणार? हा एरिया लॉस इथून इथपर्यंत डायमीटर, इथून इथपर्यंतचा DNC इंटू ही थिकनेस. थिकनेस किती आहे? TRS. जे DNC इंटू TRS केलं की तुम्हाला एरिया लॉस मिळेल. एरिया लॉस ड्यू टू ओपनिंग. तर खाली देतो एरिया लॉस्ट ड्यू टू ओपनिंग म्हणजे ए इज इक्वल टू, आताच बघितलं आपण, DNC इंटू TRS. एवढा एरिया लॉस झाला. DNC शोधले आपण. DNC किती आहे बघा? 204 इंटू TRS. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल किती आहे? 16.76. सॉल्व करा, एरिया लॉस्ट मिळेल. किती येते बाळांनो? कोण कॅल्क्युलेट कराले? जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार असेल तर सांगा, म्हणजे मी थांबत नाही, मी पटपट उत्तर लिहित जातो. माझ्याकडे आहे. कॅल्क्युलेशन साठी थांबू का नको?
सुनील, सुजित, प्रतीक, राजेश्वर, महेश, राजनंदिनी, दिगंबर, ललित, सचिन, PS, हर्षदा. कॅल्क्युलेशन करून सांगणार आहे का मी पुढे जाऊ? सांगतो. 3419.0. सांगा रे तुम्ही. मी काय मूर्ख आहे रे असं निवांत बसलो इथं विचारत, काय बोला ना काय नाही तुम्ही. एरिया लॉस ड्यू टू ओपनिंग मला मिळालं, एवढा एरिया लॉस झाला. आता हा एरिया लॉस झाल्यानंतर माझ्याकडे अवेलेबल आता एरिया कुठं कुठं आहेत, हे लॉस झालं. आता हे कॉम्पेन्सेट करायचं आहे. आता अवेलेबल कुठं कुठं आहे, एक इथं हे हा एरिया अवेलेबल आहे. म्हणजे काय, इथं थिकनेस वाढवली शेलची, म्हणजे हा एरिया एवढा वाढला, हा एरिया वाढला, ह्याला आपण A1 म्हणतोय. आता हा A1 कसा डिटरमाइन करायचा, तर बघा याचा आउटर डायमीटर हा किती असायला पाहिजे, 2 टाइम्स DNC असायला पाहिजे आउटर, आणि याचा इनर डायमीटर किती आहे, DNC बरोबर, आणि करोजन सोडून द्यायचं. ठीक आहे, म्हणजे DNC म्हणजे 2 DNC मायनस DNC केलं तर ही लेंथ मिळते, लेंथ इनटू ही थिकनेस करायची. त्यानंतर काय करायची, हे थिकनेसनं मल्टिप्लाय करायचं. सचिन ओके. मग 2 DNC मायनस DNC इंटू ही थिकनेस. आता ही थिकनेस कशी काढणार, शेल थिकनेस मधून TRS मायनस करायचा आणि त्याच्यावर करोजन पण मायनस करायचं, म्हणजे तुम्हाला एवढी थिकनेस मिळते. त्यामुळे फॉर्म्युला काय येणार बघा, 2 DNC मायनस DNC इंटू ही थिकनेस, TS मायनस TRS मायनस करोजन. ओके, फॉर्म्युला देतो मी. आता एरिया अवेलेबल फॉर कॉम्पेन्सेशन A1 इज इक्वल टू काय येणार बघा, 2 DNC मायनस DNC म्हणजे ही विड्थ मिळाली इंटू त्याची थिकनेस काय येणार बघा, TS शेलच्या थिकनेस मधून TRS मायनस करोजन एवढं मायनस करायचं. ठीक आहे, आता सांगितलं तुम्हाला कसं करायचं ते. किमती पुट करतो, 2 DNC किती आहे बघा तुमचा 204 मायनस DNC 204, शेलची थिकनेस प्रॉब्लेम मध्ये दिलेली आपल्याला 20 मायनस रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल TRS, रिक्वायर्ड थिकनेस ऑफ शेल आपण शोधले, इथं आहे 16.76 आणि करोजन अलाउन्स 2 दिलाय, करोजन अलाउन्स 2 दिलाय. कॅल्क्युलेट करा, एवढा एरिया कॉम्पेन्सेट होईल जर तुम्ही थिकनेस वाढवली तर. कशाची, शेलची. ठीक आहे, ही शेलची थिकनेस इथं आहे बघा, ही एवढी वाढवली मी, वाढवल्यामुळे हा एरिया कॉम्पेन्सेट झाला. किती झाला त्याला सांगा मला किती येते. 252.96. ओके, 252.96 252. एवढा एरिया कॉम्पेन्सेट झाला. ठीक आहे, कशामुळे झाला, तर शेलची थिकनेस वाढवली म्हणून. हे ए झालं, ए. असं आता शेलच्या थिकनेस नंतर या थिकनेस नंतर दुसरी थिकनेस मी वाढवणार आहे इकडं नोझलला, ही नोझलला थिकनेस वाढवणार, त्यामुळे हे एरिया येईल बघा हे. आता हा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा सांगतो. याची हाईट बघा किती आहे, H1 इंटू ही थिकनेस ऍड करायची, थिकनेस मल्टिप्लाय करायची. आता ही थिकनेस कशी काढणार, TN मधून टोटल आउटसाइड TN मधून TRN मायनस करायचा, परत करोजन मायनस करायचं, म्हणजे एवढं. म्हणजे टोटल नोझलच्या थिकनेस मधून TRN आणि करोजन मायनस करायचा. असे एक आणि एक असे दोन आहेत, त्यामुळे 2 न मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मी फॉर्म्युला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. A2 H1 इंटू H1 म्हणजे हाईट इंटू ही थिकनेस पाहिजे, TN मधून TRN आणि करोजन मायनस करतो बघा. TN मधून हे TRN आणि करोजन मायनस केले की एवढी राहिली. आता असे किती आहेत, 2 आहेत, त्यामुळे 2 न मल्टिप्लाय करतो इंटू. ओके, एवढ्या एरिया अवेलेबल आहे. कशामुळे, ड्यू टू ऍडिशन ऑफ थिकनेस ऑन नोझल, त्याला मी म्हणतो बी. किमती पुट करतो, 2 इंटू H1 ची किंमत बघा किती आहे, 51.5. त्यानंतर TN नोझलची थिकनेस प्रॉब्लेम मध्ये दिलेली असणार आहे बघा, TN किती आहे, 15.
15 मायनस TRN आपण शोधलाय. TRN किती आहे बघा 2.68. करोजन 2 आहे. 16 करा तुम्हाला A2 मिळेल. $1062.96. 1062.96 म्हणजे एवढा एरिया कॉम्पेन्सेट झाला. कशामुळे कॉम्पेन्सेट झाला तर नोझलची थिकनेस वाढवल्यामुळे. आता 2 कॅल्क्युलेशन झाले माझे. 2 म्हणजे हा एरिया झाला, हा एरिया झाला. आता हे आतमध्ये जी वाढवली की नाही हे याचा एरिया कॅल्क्युलेट करूया याचा. ठीक आहे. त्यामुळे मी त्याला म्हणणार A3 एरिया. A3 जर असं मी इथे A3 लिहितो एरिया. A3 हा एरिया बघा. कसं काढणार हा एरिया? इथून इथपर्यंतची हाईट. इथून इथपर्यंतची हाईट किती आहे? H2 आणि ही विड्थ. आता ही विड्थ कशी काढणार? टोटल विड्थ किती आहे? TN आहे. रिक्वायर्ड थिकनेस ऑफ नोझल. नोझलची थिकनेस आत वाढवली ना, हे TN आहे. पण या बाजूचं करोजन आणि या बाजूचं करोजन मायनस करायचं. सो TN मायनस 2C. सो हाईट किती आहे बघा? H2 आणि इथे काय TN मायनस 2C. आता हे केलं आता हा A3 म्हणजे नोझल जे मी आत एक्सटेंड केले त्याच्यामुळे ऍड झालेला एरिया. हाईट आहे H2 आणि ही त्याची थिकनेस आहे. ही थिकनेस कशी येणार? TN मायनस 2C. पण असे किती आहेत टोटल? 2 आहेत. त्यामुळे मी तो इंटू 2 घेतो. त्यातनं मला A3 एरिया मिळेल. चलो आता A3 एरिया कॅल्क्युलेट करूया मग. 2 इंटू H2 आपण कॅल्क्युलेट केलाय बघा इथं. 2 किमती होत्या त्यातला स्मॉलर म्हणजे 15. TN थिकनेस ऑफ नोझल 15 दिले मायनस 2 इंटू करोजन अलाउन्स 2 आहे. सॉल्व्ह करा तुम्हाला A3 मिळेल. 330. 330. आता माझ्याकडे जे 3 एरिया अवेलेबल होते काय, एक इथं वाढवला, एक इथं वाढवला, एक इथं वाढवला, तिन्ही तयार झालेले आहे. म्हणजे टोटल माझा किती एरिया अवेलेबल आहे? आता मी काढतोय टोटल एरिया अवेलेबल. A1 प्लस A2 प्लस A3. A1 252.96 प्लस A2 1062.9 प्लस A3 आता शोधलाय 330. म्हणजे हा टोटल एरिया आला. $1645.86. एवढा एरिया अवेलेबल आहे. आता जरा मागे जातो. किती कॉम्पेन्सेट करायचं तर लॉस किती झाला एरिया बघा. एरिया लॉस किती झाला? 3021 एवढा लॉस झाला. म्हणजे तेवढाच कॉम्पेन्सेट व्हायला पाहिजे. 3421 एवढाच कॉम्पेन्सेट व्हायला पाहिजे. पण तुम्ही कॉम्पेन्सेट किती केला सगळा मिळून किती कॉम्पेन्सेट केला? 1600. कमी झाला काही जास्त झाला कॉम्पेन्सेशन? करायचं होतं 3400, झालं फक्त 1600. कॉम्पेन्सेशन कमी झालं का जास्त झालं? कमी झालं. कमी झालं. याचा अर्थ आता मला काय करायला पाहिजे? इथं पॅड लावायलाच पाहिजे कारण एरिया कमी पडला. म्हणतो एरिया अवेलेबल फॉर कॉम्पेन्सेशन ब्रॅकेटमध्ये लिहितो 1645.86 इज लेस दॅन एरिया लॉस्ट एरिया किती आहे बघा 3421.08. therefore reinforcing pad is required. म्हणजे आता मला चौथा एरिया पण ऍड करायला पाहिजे, ते म्हणजे पॅड लावायला पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चनच तसा होता बघा.
डिटरमाइन डायमेन्शन्स ऑफ रेनफोर्सिंग पॅड. पण त्याच्या अगोदर काय म्हणले, डिटरमाइन वेदर ऑर नॉट रेनफोर्सिंग पॅड रिक्वायर्ड. म्हणजे पॅड लागणार आहे का नाही पहिला सांगा. इथनं माझ्या आता लक्षात आलं की अवेलेबल एरिया जो आहे तो लॉस्ट एरियापेक्षा कमी आहे, त्यामुळे आता मला पॅड लागणार. आता पॅड लागणार, मग पुढचा क्वेश्चन, इफ सो म्हणजे लागला तर डिटरमाइन द डायमेन्शन्स. आता पॅडचे डायमेन्शन्स डिटरमाइन करायचे आहेत, त्यासाठी पॅडची थिकनेस दिल्या 14. पॅडची थिकनेस दिल्या 14. ओके, मग आता मी पॅड कडे जातो. जरा लक्ष द्या. आता मला चौथा एरिया ऍड करायलाच पाहिजे. हा एरिया ऍड करायलाच पाहिजे. सांगा मग आता पॅडचा एरिया किती असणार. पॅडचा एरिया ऑफ पॅडचा एरिया किती असणार, कसं काढणार आहे ते. किती एरिया लॉस झाला, 3421.08. तुम्ही कॉम्पेन्सेट किती केला, 1645.86 एवढा कॉम्पेन्सेट केला. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे तो पॅडचा एरिया असायला पाहिजे. ते किती आहे ते सांगा. पॅडचा एरिया किती यायला पाहिजे सांगा, कॅल्क्युलेट करून. 3421.08 वजा 1645. हा लॉस झालेला, हा अवेलेबल आहे. त्यांचा डिफरन्स म्हणजे पॅडचा एरिया असायला पाहिजे. 1775.22. म्हणजे एवढ्या एरियाचा पॅड पाहिजे, एवढ्या एरियाचा पॅड पाहिजे आता मला. आता लक्ष द्या, एवढ्या एरियाचा पॅड पाहिजे. मग आता मला पॅडचे डायमेन्शन शोधायला पाहिजेत. इथे आता दाखवतो. हा पॅडचा एरिया माहित झाला की तेवढा एरिया असला तर आता कॉम्पेन्सेशन होणार. त्यात पॅडची थिकनेस पण दिल्या मला. टीपी किती दिल्या, 14 mm. ते लिहून घेतो. टीपी इज इक्वल टू 14 mm हे दिले बघा. पॅडची थिकनेस 14 घ्या, हे गिवन आहे. म्हणजे टीपी मला माहित आहे, एरिया किती पाहिजे ते मला माहित आहे. मग मला आता काय शोधायला पाहिजे, पॅडचा इनर डायमीटर म्हणजे इथून इथपर्यंतचा इनर डायमीटर आहे पॅडचा. बघा हा पॅडचा इनर डायमीटर पहिला शोधूया. किती येणार सांगा इनर डायमीटर ऑफ पॅड, किती येणार बघा. हे कुठून कुठेपर्यंत आहे बघा. हे व्यवस्थित विचार करून सांगा. आतमध्ये डीएन आहे, डीएन नंतर हा टीएन आहे, त्यानंतर परत हा टीएन आहे. म्हणजे डीएन प्लस ह्या बाजूचा टीएन आणि ह्या बाजूचा टीएन केला तर मला पॅडचा डायमीटर मिळतो इथनं इथपर्यंतचा इनर डायमीटर. पॅड म्हणजे रिंग असते ना ती, त्याचा इनर डायमीटर मिळते बघा. टीएन प्लस सॉरी डीएन प्लस ह्या बाजूचा टीएन आणि ह्या बाजूचा टीएन. ठीक आहे, त्यामुळे इनर डायमीटर ऑफ पॅड, इनर डायमीटर ऑफ पॅड कसं काढणार, नोझलचा डायमीटर इनर डायमीटर प्लस नोझलची थिकनेस किती टाइम्स घ्यायला पाहिजे, 2. ह्या बाजूला एक त्या बाजूला एक. डीएन प्रॉब्लेम मध्ये दिलाय 200, डीएन आहे 200 प्लस 2 इंटू थिकनेस ऑफ नोझल पण दिल्या किती आहे 15, म्हणजे 230 mm हा पॅडचा इनर डायमीटर आहे. सगळ्यांना समजलं पॅडचा इनर डायमीटर कसं काढला, परत एकदा सांगतो. हा तुमचा पॅड आहे इथं आणि इथं, इथून इथपर्यंत त्याचा इनर डायमीटर आहे. मग इनर डायमीटर मी कसं काढला बघा, थिकनेस डीएन घेतला, डीएन त्याच्यामध्ये ही थिकनेस आणि ही थिकनेस ऍड केली, म्हणजे 2 टाइम्स थिकनेस ऍड केली. ही थिकनेस कुठले, टीएन नोझलची थिकनेस आहे. ओके, इनर डायमीटर माहित झाला. आता पॅडचा एरिया कसा काढणार सांगा, एरिया ऑफ पॅड. ह्या आउटर डायमीटर मधून इनर डायमीटर काय करायचा, मायनस, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ मिळते. पॅडच्या आउटर डायमीटर मधून पॅडचा इनर डायमीटर मायनस करायचा आणि त्याला काय करायचं, थिकनेस न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणून मी आता लिहितो एरिया ऑफ पॅड. बघा मी काय लिहितो, आउटर डायमीटर ऑफ पॅड मायनस इनर डायमीटर ऑफ पॅड. आउटर मधनं इनर मायनस केला, परत दाखवतो. पॅडचा आउटर इथनं इथपर्यंत, त्यातनं मी इनर मायनस केला, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ आली. आता त्याला थिकनेस न मल्टिप्लाय करा, इंटू थिकनेस ऑफ पॅड, म्हणजे एरिया नाही. जे काय माहित आहे ते पुट करून टाका यात.
पॅडचा एरिया किती असायला पाहिजे? 1775. आउटर डायमीटर ऑफ पॅड माहित आहे का तुम्हाला? माहित नाही, तो माहित नाही. पण इनर डायमीटर माहित आहे बघा. इनर डायमीटर ऑफ पॅड आता शोधलाय 230. आणि थिकनेस किती घ्यायला सांगितलं मला? 14. आता काय करायचं सांगतो, ह्या 14 डिवाइड करा इकडं. 230 आणून प्लस करा मला आउटर डायमीटर. तुम्ही जे बाहेर पॅड लावले त्याचे डायमेन्शन मिळाले. 356.80. 356.82. 80. 356.80 त्याचा आउटर डायमीटर असणार. म्हणजे मी परत जरा प्रॉब्लेम मध्ये जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इफ सो, पहिला काय म्हणजे पॅड लागणार काय सांगा. इफ सो डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ पॅड. डायमेन्शन सांगायचे सांगितले. मी आउटर डायमीटर काढला त्या रिंगचा, इनर डायमीटर काढला आणि थिकनेस त्यांनी दिलेली. आणि इथं माझा प्रॉब्लेम संपला. मी जरा परत एकदा पहिल्यापासून एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त जरा शांत डोक्याने करायला लागतोय. त्यासाठी ही फिगर तुमच्या समोर कायम असायला पाहिजे. ह्या फिगर मधले हे जे डायमेन्शन आहेत हे माहिती असायला पाहिजे. बघा, पहिला मी एरिया लॉस्ट काढला हा, त्यानंतर हा ऍड झालेला एरिया काढला, त्यानंतर मी हा ऍड झालेला एरिया काढला, हा ऍड झालेला एरिया काढला. पण माझ्या का लक्षात आलं, जो अवेलेबल एरिया कॉम्पेन्सेशन आहे तो कमी आहे, म्हणून मी लॉस झालेल्या एरियामधनं जो हे 3 एरिया आहेत ते मायनस केले, म्हणजे मला पॅडचा एरिया मिळाला. पॅडचा एरिया काढण्यासाठी मी त्याचा इनर डायमीटर शोधून घेतला, इनर डायमीटर, आणि आउटर डायमीटर मला माहित नव्हता. मी आउटर डायमीटर सगळ्यात शेवटच्या स्टेपला डिटरमाइन केला, आउटर डायमीटर. ठीक आहे. फक्त आता हे जे एवढं सगळं सांगितलं त्याच्यामध्ये गंमत काय आहे की हे सगळं एरिया कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे सगळे डायमेन्शन लागतात, सगळे डायमेन्शन. तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, मी प्रॉब्लेमची सुरुवातच कुठनं केली. डीएन मला माहित होतं, मग मी डीएनसी काढला, मग मी टीआरएन काढला, मग मी टीआरएस काढला, मग मी असं H1 काढला, मग मी H2 काढला. म्हणजे सगळे डायमेन्शन पहिला मिळवले आणि मग मी एरिया कॅल्क्युलेशन मध्ये गेलो. मग एरिया कॅल्क्युलेशन मध्ये सगळे एरिया काढले, मग मला लक्षात आलं की पॅड पाहिजे आहे, मग मी पॅडच्या कॅल्क्युलेशन मध्ये गेलो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम मध्ये डाऊट असेल मग विचार.